108 उद्योजकाची काय संकल्पना आहे आणि त्यांना कशा पद्धतीनं सहकार्य होणार? धाराशिव जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने आपण विविध कार्यक्रम राबवतोय. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून प्रकल्पांची आता सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व करत असताना स्वयंरोजगारावरती आपण भर देतोय. CMEGP ही जी योजना आहे त्याच्या माध्यमातून आपण जे काही टार्गेट होतं ते 128% 29% अचीव केलंय. म्हणजे जे ठरलं होतं त्यापेक्षा जवळजवळ 30% जास्त आपण पुढे गेलेलो आहोत. आणि याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि युवतींना स्वतःचा रोजगार, स्वतःचा उद्योग उभा करायचा आहे आणि स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने आपण काही नाविन्यपूर्ण अशा योजना ज्याला चांगलं यश मिळालंय याची एक लिस्ट केलेली आहे. मग अगदी प्लास्टिकवरती प्रक्रिया असेल किंवा तुळजापूरसारख्या ठिकाणी जे फुलं येतात ते फुलापासून उदबत्ती बनवणं असेल आणि त्याचबरोबर कृषी मालावरती प्रक्रिया करणारे बरेचसे वेगवेगळे उद्योग आहेत. अगदी कांद्याची पावडर करण्यापासून बरेच वेगवेगळे विषय आहेत आणि अशा विषयांची आम्ही यादी केली आहे. ज्यांना असे नवीन उद्योग करायचे आहेत त्यांना आपण 1 ते 15 एप्रिलपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याच्या बाबतीत आवाहन केलंय. 1000पेक्षा जास्त आतापर्यंत लोकांनी त्याच्यामध्ये एनरोल केलंय आणि आम्ही थोडी छाननी करून मग साधारण 1 मेला एक कार्यशाळा घेणार आहोत आणि निवडक युवकांना युवतींना आपण पूर्ण हँड होल्डिंग करणार आहोत. म्हणजे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल तयार करणं, जिथे हा प्रकल्प इतर ठिकाणी यशस्वी झालाय तिथे फील्ड व्हिजिट करणं आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये कर्जाचं प्रकरण, अनुदानाचं प्रकरण आणि गरज पडली तर स्वनिधी त्यांचा जो असेल त्यात काही शॉर्टफॉल परत असेल तर ती मदत करायची. अशा अनुषंगाने 108 प्रकल्प जे आहेत येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये कार्यान्वित करायचे असं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे काम सुरूही झालंय आणि चांगला रिस्पॉन्स मिळतोय. बँकाच्या संदर्भामध्ये त्याला अडचण येते, म्हणजे जे आता नवउद्योजक जे उभा राहतात त्यांना बँक कर्ज देत नाही, त्या बाबतीत काय करतो? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 130% जवळजवळ उद्दिष्टाचे आपण अचीव केले. त्याचा अर्थ असा झाला की जवळजवळ 30% जास्त अपेक्षेपेक्षा जास्त काम आणि मदत ही बँकांनी आपल्याला केलेली आहे. मार्चपर्यंत म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत थोड्याशा अडचणी होत्या बँकांच्या, परंतु सर्व बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी मोठं सहकार्य केलंय. आपले GM जे आहेत DICचे आणि स्वाभाविकपणे आपले जिल्हाधिकारी आणि त्यांचे संबंधित कलिग्स सगळ्यांनी मदत केल्यामुळे आणि 13 आपल्या जनसेवा केंद्रातले जे अधिकारी कर्मचारी आहेत सगळ्यांनी काम केल्यामुळे हे अचीव करणं शक्य झालं. याचा अर्थ असा आहे की बँका निश्चितपणे मदत करतात. त्यांना प्रकल्प योग्य वाटणं गरजेचं आहे. सिबिलचे वगैरे मुद्दे असतात आणि आम्ही पाठपुरावा करायला कुठे कमी पडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.